बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम जवळ असलेल्या बैसरन खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली होती। या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे। यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या घराला सुरुंग लावत धडक कारवाई केली। दहशतवादी आसिफ शेख, आदिल गुरी, शाहिद अहमद, एहसान शेख, जाकीर गनीचं घर जमीनदोस्त केलंय। तर 24 तासामध्ये 5 ते 6 दहशतवाद्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं। आसिफ शेख, आदिल गुरी हे दहशतवादी 2023 पासून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेले आहेत। त्यानं जून 2023 पासून लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असलेल्या एहसान अहमद शेख याचे 2 मजली घर आयईडी स्फोटक लावून जमीनदोस्त केलं। तर शाहिद अहमदचं घरही पाडण्यात आलं। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे थेट काश्मीरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? आता कडक कारवाई केली जाते, जे दहशतवादी आहेत किंवा त्यांना साथ दिली याचा संशय आहे अशा लोकांना धडा शिकवला जात आहे, कशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे? फरा आपण बघतोय की 22 एप्रिलला जो दहशतवादी हल्ला झालेला त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये एक मोठा संताप निर्माण झालेला आहे, एक उद्वेग जो आहे तो निर्माण झालेला आहे। लवकरात लवकर भारतीय लष्कराने यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। जे गुन्हेगार आहेत, जे अतिरेकी आहेत, त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांना ठार करावं अशीच मागणी थेट करत आहेत। आणि त्यामुळे एकूणच एक दबाव जो आहे तो सुरक्षा यंत्रणांवरती आहे। त्यामुळे या हल्ल्याशी संबंधित असलेले आणि या हल्ल्याशी संबंधित असलेल्या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांच्याशी संबंधित असलेले जे अतिरेकी आहेत, जे उग्रवादी आहेत, या सर्वांवरती आता कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। ते भारतामध्ये राहत असलेल्या ज्या ठिकाणी आहेत जम्मू काश्मीरमध्ये त्यांची जी घरं आहेत ती घरं जी आहेत ती स्फोटकांनी उद्ध्वस्त करण्यात आलेली जी माहिती मिळते त्यानुसार आसिफ शेख, आदिल गुरी, शाहिद अहमद, एहसान शेख, जाकीर गनी यांची घरं जी आहेत ती आपल्या भारतीय जे आहेत सुरक्षा यंत्रणांच्या जवानांनी उद्ध्वस्त केलेली आहेत। 24 तासामध्ये 5 ते 6 दहशतवादीची घरं जी आहेत ती उद्ध्वस्त केलेली ही सर्व जे आहेत हे अतिरेकी हे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितलं जात आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की आयडी लावून जी स्फोटके जे त्या स्फोटकांद्वारे ही घरं जी आहेत त्यांची उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। आणखीन जो सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे, कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। विशेषतः पहलगाम, अनंतनाग या जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन जे आहे अद्याप सुरू आहे। पहलगामच्या जंगलामध्ये हे अतिरेकी जे ते पळून गेले होते त्यामुळे तिथे या जंगलामध्ये त्यांचा शोध जो आहे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जे काय फुटेज उपलब्ध झालेले आहे, जी माहिती सुरक्षा यंत्रणांना त्यांच्या सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार जे संबंधित अतिरेकी आहेत त्यांची घरं शोधून काढली जात आहेत आणि त्याचबरोबर त्यांची घरच फक्त जे उद्ध्वस्त केली जात आहेत। दहशतवाद्यांना एक कडक इशारा जो आहे तो सुरक्षा यंत्रणांनी दिलेला आहे। मात्र या सर्व अतिरेक्यांच्या ज्या मूळ संघटना आहेत त्या संघटनांना त्यांच्या त्यांच्या इलाक्यामध्ये जाऊन तिथे उद्ध्वस्त करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे पाक व्याप्त काश्मीरमध्ये हे जे दहशतवादी कॅम्प्स आहेत ते उद्ध्वस्त करणं गरजेचं, जसं याआधी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं होतं तसंच सर्जिकल स्ट्राईक प्रमाणेच आणखीन इथे मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे सुरक्षा यंत्रणांनी करावी अशी मागणी सर्वसामान्य जम्मू काश्मीरमधला नागरिक देखील करतोय, इथले येणारे पर्यटक देखील करतात। आणि एकंदरीत हा जो दहशतवादी हल्ला झालेला आहे, भ्याड हल्ला झालेला आहे, त्यामुळे जे उद्विग्न झालेले भारतीय मन आहे ते देखील हेच सांगत आहे। निश्चितच उदय, एकूणच त्या पद्धतीची तयारी लष्कर सुद्धा करत असेल, त्याच्यामुळे ज्या लष्करी हालचाली आहेत त्या दाखवू नये असं माध्यमांना सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे। जम्मू काश्मीरच्या विविध भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलंय। हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। अनंतनाग, कुलगाम, पहलगामसह अनेक भागामध्ये घराघरात पोलीस आणि सैन्य तपासणी करते। आतापर्यंत 175 संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचाही शोध पोलीस घेत आहेत। दहशतवाद्यांना दणका दिला जातोय। आतापर्यंत 175 संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। तर जम्मू काश्मीरच्या विविध भागांमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आहे, कारण दहशतवाद्यांनी एक दुष्कृत्य केलं होतं। काही दिवसांपूर्वी 22 तारखेला पर्यटकांना गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्यानंतर आता या दहशतवाद्यांची काही खैर नाही, असेच ऑपरेशन सैन्यानं हाती घेतले। हवा छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा दावा करण्यात आला आहे। जंगलात सुरक्षा दलाकडून 5 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे। करेगट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न जवानांनी केला। मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले जवान आयईडीच्या स्फोटात जखमी झाले। 3 राज्यांच्या सीमेवरील करेगट्टा पहाडीवर माओवाद्यांना कंठस्थान घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। बीडच्या खडकत गावातील राडा प्रकरणातील 21 जणांना अटक करण्यात आली आहे।
तर 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. झेंडा काढण्याच्या वादातून राडा झाला होता. नाशिकच्या गोदावरी नदीमधील पाणी वापराला बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयानं याचिका दाखल केली आहे. नदीचं पाणी पिण्यास बंदी घालण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या आधी पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमधील स्नानावरही बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील शिवरायांचा पुतळ्यावरून केंद्र सरकारनं नोटीस बजावली आहे. डीजीसीएच्या सर्वेक्षणानंतर शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित करण्यात आलाय. या घटनेनंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% झालेलं आहे. आता ग्रॅनाइट लावण्याचं काम सुरू असल्याची माहिती शिल्पकार अनिल सुतार यांनी दिली आहे. सोलापूरच्या पुनर्वसन विभागातील बहुचर्चित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. यामुळे तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लिपिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भिवंडी तालुक्यातील स्वागत कंपाऊंडमध्ये असणाऱ्या फर्निचर गोडाऊनला अचानक भीषण आग लागली. या आगीचं स्वरूप एवढं भयंकर आहे की आगीच्या ठिकाणी 7 ते 8 गोदामं भक्ष्यस्थानी पडली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वसई ते घोडबंदर दरम्यान 12 ते 14 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. वसई विरारमध्ये यंदा पाणी तुंबू नये यासाठी योग्य उपाय योजना करा. आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले. घाटकोपरमध्ये रमाबाई नगर इथल्या उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं. पुण्यात आरटीओ कार्यालयानं 100 रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे. यामध्ये भाडे नाकारणे, गरजेपेक्षा जास्त भाडे घेणे, फास्ट मीटर आणि उद्धट वर्तन अशा तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त महाराष्ट्र गौरव यात्रा काढली जाते. ही यात्रा सांगलीमध्ये दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रथ कलश यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जे.पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पोखणीमध्ये नरसिंह देवस्थानाचं दर्शन घेतलं. मावळमध्ये लाडक्या बहिणींसाठी अद्ययावत नाट्यगृह करण्यात यावं. मकरंदा नासपुरे यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे ही मागणी केली आहे. जळगावमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्याचा आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आलाय. शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं. बेड उपलब्ध नसल्यानं महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर इथं वावटळीमुळे लग्न मंडप उडालं. त्यामुळे बऱ्हाडी मंडळींची एकच तारांबळ उडाली. या घटनेमध्ये 4 ते 5 जण किरकोळ जखमी झाले. आपलं सरकार सेवा केंद्रातील शुल्कात दुपटीनं वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय कामांसाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी नागरिकांना अधिकची रक्कम मोजावी लागते. याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतोय. जालना शहराचा पाणी प्रश्न दिवाळीपर्यंत मिटणार आहे. जालना शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या 35 दशलक्ष लिटरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. आर्थिक डबघाईला आलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बलसूर शाखेनं शेतकऱ्यांना 1,87 लाख रुपयांच्या पीक विम्याचं वाटप केलंय. बँकेची आर्थिक स्थिती अडचणीत असताना बलसूर शाखेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जलचरांना धोका निर्माण झालाय. नदीतील प्रदूषणाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. मालेगाव शहर परिसरासह ग्रामीण भागामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मालेगावचं तापमान 43.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. तर उष्णतेमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय.
यवतमाळच्या मारेगाव शहरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 2 ते 3 दिवसानंतर नळाला 1 तास पाणी येतं. हे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागतात, तर काहींना पाणी मिळत नसल्यानं त्यांना रिकाम्या हातीच परतावं लागतं. अमरावतीमध्ये तापमानात वाढ झाली, त्यामुळे दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अमरावतीमधील सर्वच ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार आहेत. त्यामुळे दुपारच्या सत्रात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये उन्हामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिव्या आगारचे सरपंच सिद्धेश कोसबे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अतिक्रमणाची नोटीस पाठवल्याच्या रागातून ही धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याची माहिती आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील इटकरे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला. हा बिबट्या नर जातीचा आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनमाडच्या शीख मळ्यामध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्याचा 4 दिवसांपासूनचा कालावधी संपला नाही. तोच पुन्हा मळ्यात दुसरा बिबट्या शिरला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कधी अडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चिखलदऱ्यामध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला आहे. तापमानाचा पारा 37 अंशांवर गेलाय. त्यामुळे पर्यटकांनीही चिखलदऱ्यात पर्यटनाकडे पाठ फिरवली आहे. तर हिल स्टेशनची वाटचाल हीट स्टेशनकडे होत असल्यानं चिखलदरा पर्यटन स्थळावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. चंद्रभागेच्या वाळवंटात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी कोळी समाजानं केली आहे. त्यामध्ये महादेव कोळी जमातीच्या पट्टीच्या पोहता येणाऱ्या तरुणांचा समावेश करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. लोणावळ्यामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 12 गरीब मुलामुलींचा विवाह लावून देण्यात आला. वर्ध्याच्या पुलगावात सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आला. शहरातून मोर्चा काढत हिंदू समाजाच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. जळगावातील 62 स्वस्त धान्य दुकानदारांना एप्रिल महिन्याचं धान्य अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात अडचणी येत आहेत. तर अक्षय तृतीयेच्या आधी धान्य वाटप करावं या मागणीसाठी लाभार्थ्यांनी आंदोलन केलं आणि रेशन दुकानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. बुलढाण्याच्या वडाळी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. पाण्यासाठी 80 फूट खोल विहिरीमध्ये उतरून आंदोलन सुरू केलं. पाणी द्या अन्यथा विहिरीतच जीव देतो अशी आक्रमक भूमिका या आंदोलकांनी घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरे गटानं अनोखं आंदोलन केलं. रिकामी घागर पालखीमध्ये ठेवत दिंडी काढण्यात आली. यामध्ये स्वतः अंबादास दानवेही सहभागी झाले. या आंदोलनाला लबाडांनो पाणी द्या असं नाव देण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या दौऱ्याआधी युवक काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी चुन्याच्या डब्या रस्त्यावर फेकत अजित पवार यांचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेबाळ पिंपरी ते इसापूर या 3 किलोमीटर रस्त्याचं काम मागील 2 वर्षांपासून रखडलंय. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्यासाठी 1,80,00,000 रुपये इतका निधी देण्यात आलाय. पण तरीही काम सुरू न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. यानंतर